नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला पण गुडघेदुखीचा त्रास होतोय का, किंवा नेहमीच पायदुखी किंवा कंबरदुखी किंवा जॉइंट पेनचा त्रास आहे का, किंवा नेहमीच तुमचे छोटे छोटे जे जॉइंट्स असतात ते दुखतात का? असा शरीरातील कोणताही भाग असो तो दुखत असेल तर हा उपाय करून तुम्ही 7 दिवसांच्या आतमध्ये तुमचं सर्व दुखणं गायब करू शकता। 100% हा नॅचरल उपाय आहे आणि त्याचे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत आणि शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा वापरता येईल। आणि शिवाय हा घरगुती उपाय तुम्ही फक्त 5 मिनिटाच्या आतमध्ये बनवू शकता। खूपच पॉवरफुल असा हा उपाय आहे आणि आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे। तर हा घरगुती उपाय बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी अर्धी वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। शक्यतो हा उपाय बनवण्यासाठी मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे हे जर मोहरीचं तेल नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे तिळाचं तेल घेतलं तरीही चालेल। आता या मोहरीमध्ये खनिजे मोठ्या प्रमाणात असतात, यामुळे काय होतं, हाडं बळकट होण्यास मदत होते आणि शरीराच्या ज्या भागामध्ये वेदना असतात त्या वेदना कमी करण्यासाठी हे मोहरीचं तेल खूपच मदत करते। तेल घेताना तुम्ही या तेलाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता। आता हे तेल मी एका तडका पॅन मध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आहे। आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये देखील हे तेल गरम करण्यासाठी ठेवू शकता। आणि नंतर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक करून टाकलेला आहे। आता हे मोहरीचं तेल गरम असतं, त्यामुळे शक्यतो इथे आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट भेटेल। तेल गरम करताना शक्यतो गॅसचा फ्लेम जास्त मोठा देखील ठेवायचा नाही। शक्यतो काय करायचं आहे, हे तेल गरम करण्यासाठी थोडंसं मोठ्याच आकाराचं भांडं घ्यायचं, नाहीतर हे तेल जळू देखील शकतं आणि गॅसची फ्लेम जर तुम्ही वाढवली तर याच्यातले सर्व साहित्य जळून जाणार। त्यासाठी काय करायचं आहे, मंद आचेवरच आपल्याला हे सर्व साहित्य या तेलामध्ये मस्त असं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातले सर्व जे काही अर्क आहे या तेलामध्ये उतरतील। आणि आलं टाकल्यानंतर वरती थोडासा फेस तयार झाला होता, तो फेस नंतर कमी झाल्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे। तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक आकारात कट करून टाकलेला आहे आणि लसूण टाकल्यानंतर पुन्हा फेस तयार झालेला आहे। असं आपण एक एक साहित्य जेव्हा टाकू ना तेव्हा फेस तयार होतो, तो फेस कमी झाल्यानंतरच आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे। आता लसूण देखील गरम असतो, हा लसूण तुमचे दुखणे खेचून घेतो। तर इथे मी 1 चमचा इथे मेथीदाणे टाकलेले आहेत। आता मेथीदाण्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे। तसा ते मी गॅस चालू बंद करत आहे, कारण की हे तेल खाली पण येऊ शकतं आणि जळू पण शकतं। आणि नंतर इथे मी 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि ओवा टाकताच तुम्ही पाहिलेला आहे वरती पुन्हा फेस आलेला आहे। आता हा ओवा देखील आपल्याला जळू द्यायचा नाही। आता हा ओवा आपण सर्दी खोकल्यासाठी तर वापरतो, तर या ओव्याच्या तेलाने जर आपल्या ज्या शरीरात वेदना होतात त्या ठिकाणी जर आपण या ओव्याच्या तेलाने जर मालिश केली तर आपल्याला बऱ्याच प्रमाणात फरक पडतो। नंतर इथे मी दालचिनीचे तुकडे आणि 7 ते 8 लवंग घेतलेले आहेत। आता हे दोनही साहित्य गरम आहेत। आता याचे तेल देखील मार्केटमध्ये भेटतं। आता या तेलाने देखील आपण मालिश करू शकतो आणि याने देखील 100% आपल्या ज्या वेदना होतात त्या देखील कमी होतात। अशा प्रकारे तुम्ही हे तेल बाहेरून न आणता घरच्या घरी अशा प्रकारे तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये हे मालिशसाठी तेल बनवू शकता। याच्यातलं आपल्याला कोणतंही साहित्य जळू द्यायचं नाही। आणि मेथी देखील आपण यामध्ये टाकलेली आहे। मेथी मुळापासून आपलं दुखणं गायब करते। तर लवंग तर आपल्याला माहितीच आहे, लवंग तर आपण नेहमी तोंडात धरतो किंवा जेव्हा आपल्याला दातदुखी असते तेव्हा आपण दातामध्ये ती धरतो। तर म्हातारपणी अनेकदा गुडघेदुखीनं त्रस्त असलेली लोक तर आपण पाहिलेलीच आहेत, पण आजकाल काय झालेलं आहे, मोठ्यांना तर हा गुडघेदुखीचा त्रास तर होतोच, पण आपल्या आजूबाजूला देखील लहानांना देखील हा त्रास चालू झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मंद आचेवर हे सर्व साहित्य या तेलामध्ये मी मस्त असं उकळून घेत आहे। कुठेही गॅसची फ्लेम जास्त करायची नाही, नाहीतर हे साहित्य लगेच जळू शकतं, जेणेकरून हे प्रभावी तेल तयार होणार नाही। आणि नंतर एक छोट्या आकाराचा कांदा मी तो अर्धा कट केलेला कांदा पुन्हा बारीक आकारात कट करून घेतलेला आहे, तो कांदा या तेलामध्ये टाकून द्यायचा आहे। आता सर्व साहित्य थोड्या प्रमाणातच घ्यायचं आहे, जेणेकरून हे इफेक्टिव्ह असं हे तेल तयार होईल। कांद्याच्या तेलाने देखील मसाज केली ना तर एकच नंबर असा फरक पडतो। त्यामध्ये आपण लसूण देखील वापरलेला आहे, हा लसूण देखील गरम असतो आणि या लसणामध्ये काय असतं माहिती का, दाहक विरोधी गुणधर्म असतात। त्यामुळे काय होतं, गुडघ्याची, सांध्याची सूज किंवा इतर जॉईंट पेनचं जे दुखणं असतं त्या लसणाच्या तेलाने जर मसाज केली तर ते दुखणं सर्व गायब होतं। आता कांदा टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे तेल पुन्हा फेसाळ असं बनलेलं होतं। आता गॅस मी पुन्हा बंद केलेला आहे आणि पुन्हा 1 ते 2 सेकंदासाठी मंद आचेवर हे सर्व साहित्य असं मस्त उकळून घ्यायचं, जेणेकरून हे सर्व साहित्य जळणार नाही। काही मिनिटांमध्येच तुम्ही पाहू शकता सर्व साहित्याचा हलकासा रंग बदललेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं नाही।
आता हे गरम असतानाच तुम्ही जर साहित्य यामध्ये ठेवलं तरीही चालेल आणि गार झाल्यानंतर हे तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये जरी ओतून घेतलं तरीही चालेल, पण हे तेल गरम असतानाच मी हे पुन्हा त्याच वाटीमध्ये ओतून घेतलेलं आहे। हे तेल तुम्ही जास्त प्रमाणात देखील बनवू शकता, पण आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते साहित्याचं प्रमाण देखील तुम्हाला वाढवावं लागणार आहे। हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त वेळ लागलेला नाही, अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण हे पॉवरफुल तेल तयार केलेलं आहे। शिवाय आपण यामध्ये जे काही साहित्य टाकलेलं आहे ते साहित्य अगदी घरातलंच आहे, म्हणजे विशेष करून बाहेरून काही आणण्याची गरज पडलेली नाही। आणि शक्यतो हे तेल जेव्हा हलकसं गरम असेल तेव्हाच या तेलाने ज्या भागावर वेदना आहेत त्या भागावर या तेलाने मस्त अशी मसाज करायची। आजकाल काय झालेलं आहे, सतत एकाच जागी बसणं किंवा बसून राहणं, चुकीचं खाणं पिणं किंवा वातावरणातील बदल यामुळे या समस्या वाढू लागलेल्या आहेत। वातावरणातील बदलामुळे देखील सांधेदुखीचा त्रास चालू होतो। आराम करणं किंवा फिजिओथेरपी घेणं किंवा औषधं गोळ्या खाऊन देखील आराम पडत नाही। त्यामुळे अशा प्रकारचं तेल बनवून तुम्ही जर रात्री अशा प्रकारे जर ज्या भागात तुम्हाला वेदना होतात त्या भागावर या तेलाने जर मालिश केली तर तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये फरक जाणवेल। खूपच पॉवरफुल असा उपाय आहे आणि तुम्हाला याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत। शक्यतो मालिश करायच्या अगोदर हे तेल हलकसं कोमट करून घ्यायचं आणि नंतरच अशी मालिश करून घ्यायची आणि मालिश केल्यानंतर ज्या भागावर मालिश केली आहे त्या भागावर एखादा कपडा टाकायचा, हे करून ती जागा जास्त वेळ गरम राहील आणि तुम्हाला चांगला आराम मिळेल। आपला पहिला उपाय झाला। आता तुम्हाला दुसरा देखील घरगुती स्वस्तात मस्त असा हा उपाय सांगते, तो आहे ॲक्युप्रेशरचा। तुम्ही घरच्या घरी ॲक्युप्रेशर देखील करू शकता। त्यासाठी काय करायचं आहे, एका टप मध्ये थोड्याशा प्रमाणात कोमट पाणी घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी काबुली चणे टाकलेले आहेत। नंतर काय करायचं, दोन्ही पाय घ्यायचे आणि टप मध्ये ठेवायचे आणि हलकेसे खाली ते प्रेस करायचे। पाय हलकेसे प्रेस करतानाच पाय मागे पुढे देखील घ्यायचे, जेणेकरून असं मस्त असं ॲक्युप्रेशर घरच्या घरीच होतं। असं केल्यानं काय होतं, आपल्या शरीराचे सर्व पॉइंट्स पायाखाली असतात, त्यामुळे तुमची नस जरी दबलेली असेल तर ती नस देखील नीट होण्यास मदत होईल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते या उपायाने दूर होतील। तर पहा किती स्वस्तात मस्त असा हा उपाय आहे, तुम्हाला बाहेर देखील काही खर्च करण्याची गरज नाही। पॉवरफुल असा उपाय आहे, तुम्हाला 100% रिझल्ट जाणवेलच। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावात आणि कोणत्या शहरात पोहोचले आहेत ते।